आपल्याकडे ऋषिकेश जाधव हा तिडके डेअरी नरे या ठिकाणी राहणारा व्यक्ती आहे. 26 वर्ष त्याचं वय आहे. लग्न जमत नाही म्हणून त्यांनी हा प्रकार केलेल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न होत आहे. तो एका विवाहित मुलीच्या प्रेमात सुद्धा पडला होता, परंतु त्याचं कुठल्याही परिस्थितीत लग्न जमत नव्हतं म्हणून त्यांनी नोकरी आहे असं भासवण्यासाठी खोटच पोलीस भरती झाला असं स्वतः जाहीर करून तसे बॅनर लावला आणि त्यावरून त्यांनी शुभेच्छाचे फलक पण लावले होते त्या नारे भागात. आपल्या लक्षात आल्यानंतर आपण आपली ड्राईव्ह सुरू होता की इलिगल वोटिंग आणि पोस्टर संदर्भात चौकशी केल्यास असं निष्पन्न झालं की त्यांनी हा पोलीस भरती सुद्धा झाली नाही आणि पोलीस भरती आहे असं दाखवून फसवणूक केली. त्याच्यानुसार त्याच्यावरती तो गुन्हा दाखल केला डिफेसमेंट विथ 204 BNS प्रमाणे. तर परंतु त्याचं मेन कारण त्याला विचारलं असता त्यांनी सांगितलं की लग्न जमत नव्हतं, त्यामुळं दाखवण्यासाठी की मी नोकरी लागलेलो आहे असं खोटं भासवून त्यांनी तो करण्याचा प्रयत्न केला. त्यावरून हा आम्ही पोलिसांनी कारवाई केलेली आहे. सर काही त्याला पाहुणे वगैरे पाहिले त्यासाठी त्यांनी बॅनर लावले वगैरे असं काही आणि तो काय करतो सध्या आणि तो काही करत नाही. त्याच्यामध्ये तो त्याचं एका मुलीवर प्रेम होतं, परंतु काही त्याला अटी कंडिशन असतील की त्याला जॉब नव्हतं, त्यासाठी हा बनाव रचलेला निष्पन्न झालं. त्यांनी हा पोस्टर लावून त्याच्या स्टेटसवर ठेवलं होतं. बाकी काही त्या भागात एक पोस्टर पण लावलं होतं आणि बाकीच्या लोकांना पण तो सांगतो की मला माझी पोलीस भरतीमध्ये निवड झालेली आहे. तर याचं खोटं भासवून पोलीस आहे असं दाखवून त्यांनी ते दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यावरून तो पोलिसांनी ती कारवाई केली. सर पण कसं कळलं की ते पोलीस भरती झालाय नाही झालाय की निष्पन्न कसं झालं? आपले बीट मार्शल असतात किंवा आपल्या भागामध्ये जे इलिगल पोस्टर्स बॅनर असतात त्याची चौकशी आम्ही नेहमीच करतो आणि असेल जर लागलेलं असेल तर त्याच्यावर पोलीस तात्काळ कारवाई करते. तर ही चौकशी करत असताना निष्पन्न झाली की असं अजून पोलीस भरती झालेली ज्याची त्यांनी लावलेलं आहे त्याचं चेक केलं, व्हेरीफाय केलं असं ते खोटं निष्पन्न झालं. त्यावरून तो आपल्याला लक्षात आला.